आता तुम्ही म्हणशील आज एवढे टाकाटक ऑफिसला कसं काय चाललाय? थांबा सांगतो. ऑफिसवर गेल्यावर थोडं गाणी म्हणत जुन्या कोडला खांदळत बसलो. सावळ्याला 8 दिवस एक टास्क जमत नव्हती. मी एका दिवसात केल्या म्हणून सावळ्याला लागलं फिट आल्यागत नाचायला. तर विठ्ठल सरांनी भुसे चालली होती पंढरपूरच्या ऑफिसला. डीएस पार्लर मध्ये गडबडीत सरनं पॉन्ड्स पावडर लावली आणि सुटलो आम्ही सिद्धार्थ पॉलिटेक्निक कॉलेज जतला. कारण ऑनलाईन लेक्चरचे काय डाऊट ऑफलाईन सॉल्व्ह करायचे. हो तुम्ही हसू नका. तोंड पडले हा. पीयूसी केली नाही गाडीची, 500 रुपयाला घरी जाऊन घेतले. आता जेवायला सांगा म्हणतो सकाळ धरणं. एक महिना फक्त राहिलं होतं. एकच महिना एक्सपायर होऊन झाला. सकाळ धरणं म्हणतो आम्ही जेवण सांगा जेवण सांगा, तर नाही 500 रुपये पोलिसांना दिलेत. आता कसं आहे तोंड कर्मा. पोहोचलो आम्ही कॉलेजवर गेल्या स्टुडंट सोबत सगळं डाऊट ऐकून घेतलं आणि आपल्या रियालिटीच्या नोटपॅड दिल्या. रिझल्ट चांगला लागल्यामुळे पोरांनी पेढ्याचा बॉक्स दिला. बरं झालं म्हणलं भूक लागल्या तर पेढा एकच होता त्यात. आणि गेलो थोडं कॅन्टीन मध्ये वडापाव खावा म्हणलं आणि पुन्हा त्यांचं डाऊट सॉल्व्ह करायला स्टार्ट केलं. त्यांनी बनवलेली अॅनिमेशन दाखवली, भारी केली. कुठं कुठं चुकतात आणि कुठले कन्सेप्ट क्लिअर नाहीत ते पर्सनली लक्ष देत असतो आम्ही. मी पोरांची डिझाईन बघितली आणि कुठला कोड काय काम करते ती दाखवलं. 1-2 टॅग आणि 4-5 ऍट्रिब्यूट नवीन सांगितली. पोरं हरकून टुम. सनराईजचं अॅनिमेशन बनवलं होतं कडक मध्ये. सगळं डाऊट सॉल्व्ह केला एकदा जण म्हणलं जाऊया आता. आणि निघालो स्टिंगचं घोट घेत सांगोल्याकडे. सांगोल्यात आल्या माऊली सर, अजित मिस्त्री आणि आमचा आमऱ्या ह्या तिघांना घेऊन आलो नवीन झालेल्या श्रीराम प्युअर व्हेजला. आम्ही हात धुतोय तर ह्यांनी जागा धरल्या. करा म्हटलं ऑर्डर काय आम्हा चौघांना पण व्हेज मेनू कोणतं असतात माहित नाही. सुरुवातीला सूपची वाटी दिल्या सगळ्यांना स्टार्टरला. मी म्हणलं शाव द्या इकडं. शाव टाकल्याशिवाय सूप प्यायची मजा नाही. घेतला एक सूपचा फुरका, वाह भागात टॉप. मग गडी घेऊन आला मेन माल. पोटात कावळं आरडायला लागलेलं. मग वाढलं भावानं. चमचा आणि दात्र्याचा चमचा धरून अगदी व्यवस्थित सगळ्यांना समान वाढलं बरं का. कोणाला कमी जास्त केलं नाही. तुटून पडली सगळीजण जेवणावर. राहुल सर गच्च झालतं खाऊन एकदम. शेवटी भात घेतला, हळूवर पडले, चमचा बाहेर काढला आणि कालवण ओतून लावला दणका. हाताने भात खायची मजाच वेगळी असते हो. राहुल सर जेवण संपून म्हणत होतं बास्करा गेला गाणून किती खाचाल. हात खांगाळायला गरम पाणी दिलतं. घरी जेवण केल्यावर शर्टाला हात पुसणार, पण इथं नाटकं बघा की. झालं एकदाच जेवण आमचं. क्वालिटी जेवण होतं बरं का, भागात टॉप.